नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता चांदेकर ज्वेलर्समध्ये नवीन कलेक्शन आलेलं आहे. त्यांना खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे आणि त्याचं एक्झिबिशन भरलेलं असतं. त्या एक्झिबिशनसाठी कलाच्या घरच्यांनाही बोलवलेलं असतं. तर तिथे नेकलेसचं जो कानातलं असतं ते पडलेलं असतं, ते काजल उचलते आणि CCTV कॅमेरामध्ये ते सगळं कैद झालेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ज्वेलरी कलेक्शनमधून एक ज्वेलरी गायब झालेली आहे, ती चोरीला गेलेली आहे असा कांगावा आता रोहिणी करत आहे आणि पोलिसांनाही तिने बोलवून घेतलेलं आहे. त्यावेळेस अद्वैतला कला म्हणते, कसं शक्य आहे, काजलने चोरी करणं शक्यच नाही. तिथे कलाचे आईबाबाही आलेले असतात आणि आता पोलिसही बोलवलेले असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, इथे CCTV फुटेजमध्ये जे दिसतंय तेच खरं आहे. काहीही झालं तरी ही चोरी केलेली आहे. एक बहीण चोर तर बाकीच्या 2 बहिणी फसव्या खोटारड्या आहेत. कला म्हणते, अद्वैत तू तरी असं बोलू नकोस. अरे जसं दिसतं तसं नसतं ना रे. पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार होत नाही. अद्वैतचं असं म्हणणं असतं की हेच खरं आहे, चोरी तुझ्या बहिणीनंच केलेली आहे. तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. कला म्हणते, आता काही करून मी सर्वांच्या समोर आणणार आहे की चोरी काजलने केली नाही. माझा काजलवरती पूर्ण विश्वास आहे. तर आता कला काजलने चोरी केली नाही हे सर्वांच्या समोर कसं आणणार आणि हे नक्की काय झालेलं आहे, रोहिणीने कोणत्या कारणासाठी हा सगळा बदला घेतलेला आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कलाने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवलेला असतो. ती सगळ्यांना वाढत असते. त्याचवेळी तिथे नैना असते. नैना म्हणते, आज काय बनवणार आहेस? कला सांगते की एक वेगळी रेसिपी बनवणार आहे. पण तेव्हा नैना म्हणते की मला ते सगळं काही खायचं नाही आहे, माझ्यासाठी वेगळं काहीतरी बनव. आणि कलाला ती तिची रेसिपी सांगू लागते. तेव्हा कलाला खूप राग येतो, पण कला म्हणते ठीक आहे बनवते असं कलाने सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत ब्रेकफास्टसाठी आलेला असतो. अद्वैत ही ब्रेकफास्ट घेतो आणि मग अद्वैत नैनाला म्हणतो, नैना हे घे तुझ्यासाठी आहे. नैनाला खूप भारी वाटतं. आता काल नेकलेस दिलेला आहे, आता नवीन काय देतोय असं नैनाला वाटत असतं. नैना विचारते, हे काय आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, बघ ना काय आहे ते, तुझ्यासाठीच आहे, उघडून बघ. आणि जेव्हा नैना ते बिल उघडून बघते तेव्हा नैनाच्या पायाखालची जमीन सरकते. नैना म्हणते, हे काय, काल तू मला हार दिलास आणि आज त्याचं 6 लाखाचं बिल तू मला देत आहेस. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ, तो हार मी तुला दिलेला नाही, एकतर तू तो माझ्याकडून मागून घेतलेला आहे. आणि इथे घरातले प्रत्येक व्यक्ती जरी पेढीवरती काम करत असली तरी त्या व्यक्तीला तिथे पेमेंट दिलं जातं, त्याची सॅलरी दिली जाते. त्यामुळं पेढीवरून कोणीही कोणतीही गोष्ट घेतली तर त्याचं बिल हे द्यावंच लागतं. जर आता मी खरेसाठी काय घेतलं असतं तर त्याचं बिल मी दिलं असतं किंवा खरेने स्वतः घेतलं असतं तर. त्यामुळं आता तुला हे बिल द्यावं लागेल किंवा तुझा नवरा राहुल हे बिल देईल असं तो नैनाला सांगू लागतो. नैनाला खूप राग येतो. नैनासाठी बनाना शेक आणलेला असतो. तो बनाना शेकचा ग्लास तिथेच ठेवते आणि तिथून रागाने निघून जाते. हे सगळं राहुल रोहिणी पाहत असतात. नैनाला खूप राग आलेला असतो. नैनाला असं वाटत असतं की हे सगळं काय चाललंय, आता हे 6 लाखाचं बिल कुठून द्यायचं आहे. नैनाचं असं म्हणणं असतं की मी घरातलीच आहे, या घरची सून आहे, त्यामुळं हे सगळं मला दिलं तर काय फरक पडतो. त्यावरती अद्वैत म्हणतो, हे बघ, तू या घरची जरी सून असली तरी सगळ्यांसाठी नियम सारखेच आहेत, हो ना आबा. आणि राहुल आबांना विचारतो. तेव्हा आबाही म्हणतात की हो, या घरात असाच नियम आहे. नैना रागाने गेलेली असते. राहुल वरती येतो आणि नैनाला विचारतो, तुला कळतंय का तू हे काय केलेलं आहे, तू का हा हार घेतलेला आहेस, तुला कळतंय का, डोक्यावर पडलेस का तू, आता हे पैसे कुठून देणार आहे मी. नैना म्हणते की लग्नाच्या आधी मला खूप मोठे प्रॉमिसेस केले होते, आता कुठं माझे प्रॉमिसेस पाळतोय तू. लग्न झाल्यापासून तू मला एकही गिफ्ट दिलेलं नाही. तू जर मला गिफ्ट दिलं असतं तर मला हे मागायची गरज पडली असती का. आता ते बिल दे, नाहीतर काय करायचं ते कर, मला काय सांगायचं नाहीस. आणि ती राहुलवर ओरडत असते. तेवढ्या तिच्या मोबाईलवरती शुभमचा कॉल येतो आणि नैना शांतच होते. तिला धक्का बसतो. तिला कळतं आता जर आपण काय बोलायला गेलो तर खूप अवघड होईल. एकतर तो शुभम तिकडून तिला बोलत असतो की हे सगळं काय चाललेलं आहे, तू लवकरात लवकर ते लग्न मोडून तू माझ्याशी लग्न करणार आहेस, अजून किती दिवस वाट बघायची आहे, असं शुभमचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला अद्वैतसाठी कॉफी घेऊन येते. अद्वैत म्हणतो, मी कॉफी तुला सांगितलीच नव्हती. तेव्हा कला म्हणते, मीच आणली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, का नाही, परत ऐकवशील ना की मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे, न सांगता आणली आहे, म्हणून मी आधीच सांगतोय मला कॉफी नको होती आणि मी तुला सांगितलीही नव्हती. कला म्हणते, एरवी मी तुला ऐकवलं असतं पण आज नाही, कारण आज
तुझी परिस्थिती, नैनाताईने जो गोंधळ घातलेला, हार घेतलेला होता, ती परिस्थिती इतक्या भारी पद्धतीने हँडल केलेली आहेस ना, खरंच म्हणजे तिनं पुन्हा अशी चूक करायची धाडसही करणार नाही. तेवढ्यात नैना अद्वैत आणि कलाच्या रूमच्या बाहेर असते आणि तिनं ऐकते. ती म्हणते, म्हणजे अद्वैतला हे सगळं करायला कलानेच सांगितलेलं आहे, कलानेच माझी वाट लावलेली आहे. आता या कलाला सोडणार नाही मी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत कलाला म्हणतो, हे काय चाललंय आता? तेव्हा कला म्हणते, नाही रे. तर अद्वैत म्हणतो, कोणत्या व्यक्तीशी डील कसं करायचं हे मला चांगलं माहिती आहे. चांदेकर ज्वेलर्सचा मालक आहे मी आणि हे सगळं माझं आहे, हे मला सगळं सांभाळता येतं. तर कला म्हणते, अरे तुझ्या डिक्शनरीत दुसरे काही शब्द आहेत का नाही? मी, माझं, मला सगळं तुझं तेच चाललेलं असतं. जरा तरी कधीतरी ऐकून घेत जा. आणि मग कला म्हणते, अरे घे ना कॉफी ही. तेव्हा अद्वैत म्हणतो, ही थंड झालेली कॉफी काही मी पित नाही, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर अद्वैत तिथून जाऊ लागतो. तो कलाला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, डोकं काय तुलाच आहे का फक्त? नाही, डोकं मला पण आहे आणि मीही विचार करून निर्णय घेऊ शकतो, एवढं लक्षात ठेव. तुझ्या बहिणीने कितीही गोंधळ घालायचा प्रयत्न केला तरी मी तिला हँडल करू शकतो, एवढं मला चांगलंच माहिती आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला अद्वैतसाठी आणलेली कॉफी पिऊन बघते आणि म्हणते, शी किती कडू लागते ती. बरोबर आहे, हा माणूस कडूच आहे म्हणूनच हा कडू कॉफी पितोय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे दिनकरराव डबे भरत असतात आणि तिथे काजूही असते. काजू म्हणते, एवढं सगळं का? तेव्हा संगीता म्हणते, अजून भरा. आणि संगीता म्हणते, अगं तुला नाही कळणार, तुझं लग्न झालं ना की मग तुझ्याही लक्षात येतील गोष्टी. कसं असतं माहिती आहे का, जेव्हा मुलीच्या सासरी काय द्यायचं असतं ना, ते फक्त मुलीसाठी नसतं द्यायचं बाळा, तिच्या तिथल्या सासरच्या लोकांसाठीही द्यायचं असतं. आणि आपल्या नैनाला हे सगळं खावंसं वाटत असेल ना, म्हणूनच तर आपण बनवतोय ना हे सगळं. आणि तिच्यासाठी घेऊन चाललेस ना तू. बरं काजू, हे सगळे डबे नीट न्यायचे, ते नैना किंवा कलाच्याच हातात द्यायचे, दुसरं कोणाच्याही हातात द्यायचे नाहीत. अशा इन्स्ट्रक्शन आता काजूला हे सगळं संगीता सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संगीता हे सगळं इन्स्ट्रक्शन काजलला सांगत असते आणि सांगत असते की सगळं व्यवस्थित कर, अजिबात काहीही गोंधळ घालू नकोस, तिथे जाऊन कोणाला काही बोलू नको, आबासाहेबांच्या समोर जाताना ती डोक्यावरची टोपी काढ, नीट जा, कोणाला उद्धटपणे काही बोलू नकोस, अशा इन्स्ट्रक्शन तिने काजूला दिलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला इकडे डिझाईनचे फोटो काढत असते आणि त्यानंतर ती सरिताला सानिकाला फोन करते आणि सानिकाला सांगू लागते की हे बघ. तर सानिका म्हणते, मॅम मी तुम्हाला डिझाईन काढायला सांगितल्या होत्या, पण मी काही गोष्टी तुम्हाला सांगायचे विसरले, डिटेल्स द्यायचे विसरले आहे. त्यावरती कला म्हणते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, डिझाईन तयार आहेत, मी तुला फोटो पाठवते, त्यात काही चेंजेस असतील तर ते सांग मला, म्हणजे त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी करता येतील आणि ते चेंजेस करून मी तुला ते सगळं देईल. त्यावेळेस मात्र इकडे कलाला सानिका म्हणते की मॅम झाल्या पण तुमच्या डिझाईन बनवून? तेव्हा कला म्हणते की हो. आणि आता कला त्या डिझाईन्स ज्या आहेत त्या सगळ्या डिझाईन इकडे सानिकाला पाठवत आहे. सानिका म्हणते की बरं झालं, खूप अर्जंट होतं आणि एवढ्या घाईघाईत तुम्ही ते दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे काजल आलेली आहे आणि बाहेरच सोहम असतो आणि सोहम पेंटिंग करत असतो. काजल त्याला म्हणत असते की खरंच म्हणजे रिअल कोणतं आणि पेंटिंग कोणतं हे कळतच नाही, खूप सुंदर ती फुलं आलेली आहेत. तेव्हा सोहम म्हणतो, हे पेंटिंग आहे आणि हे रिअल आहे, तो मुद्दाम खोटं सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे काजल आणि सोहम बोलत असतात. काजलला सोहम म्हणत असतो की आज तू गेटवरून उडी मारून नाही आलेलीस त्या मागच्या भिंतीवरून? तेव्हा काजल म्हणते, नाही रे, आज तसं काही वाटलं नाही, कारण मी आज ना नैना दिदीला आणि कला दिदीला भेटायला आलेले आहे, हे त्यांच्यासाठी मी आणलेलं आहे, ते घेऊनच आलेले आहे. त्यावरती सोहम म्हणतो, हो बरोबर आहे, पण आता मला पण टेस्ट करू दे ना. काजल म्हणते की नाही, आधी त्या दोघींसाठी मग तुला, असं ती बोलत असते. तेवढ्यात तिकडून रोहिणी येते आणि रोहिणी म्हणू लागते, म्हणजे आता ही खरेंची तिसरी मुलगी या घरात येणार, स्त्रीलाही अजिबात आवडत नाही, मलाच आता प्लॅन केला पाहिजे आणि माझ्या राहुलच्या सगळ्या अडचणीमध्ये येणारा प्रत्येक काटा मला दूर करायचा आहे. एकदा काय ह्या सोहमचं याच्याशी लग्न झालं की स्त्री या दोघांना घराबाहेर काढणार. अद्वैतने तर त्या कलाशी लग्न करून तो तर गेलेलाच आहे, त्याच्याकडची प्रॉपर्टी मी काढूनही घेतलेली आहे. आता प्रश्न राहतो तो म्हणजे या सोहमचा, आता त्यालाही बाजूला करायचा आहे. असा विचार करून रोहिणी ही श्रीकांतच्या रूममध्ये जाते. श्रीकांतला म्हणते, किती दिवस झालं आपण साधं बोललोही नाही रे, आपल्याला बोलायलाही वेळ भेटत नाही, आपण पहिलं माहिती ना काय करायचो,
तेव्हा श्री म्हणतो, हो गं बरोबर आहे, आता फक्त आपल्याकडे वेळच नसतो, बाकी सगळी कामं एवढंच सुरू असतं. त्यावरती इकडे ती श्रीला म्हणते की चल आता जाऊया, आपण जरा फेरफटका मारत बोलूया. तिने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. खाली येतात तर काजल सोफ्यावरती पाय वरती घेऊन बसलेली असते. तेव्हा रोहिणी म्हणते, तुला कळतं आहे का किती एक्सपेन्सिव्ह आहे ते, आणि त्याच्यावरती तू अशा पद्धतीनं बसली आहेस, कळतं आहे का तुला? तेव्हा काजल म्हणते, सॉरी हा, लक्षात नाही आलं. त्यावरती रोहिणी थांबत नाही. रोहिणी पुढं बोलू लागते की तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर कधी संस्कारच केलेले नाहीत. कसं आहे, तुझ्या 2 बहिणी इथं आलेल्या आहेत, आता तू तिसरी म्हणून येणार आहेस, आणि हे सगळं जे काही चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, एवढं लक्षात ठेव. आमच्याच घरात येऊन आमच्यावर तू अरेरावी करते. तेव्हा काजल म्हणते, मी काहीच बोललेले नाही आहे तुम्हाला, तुम्हीच हे सगळं बोलत आहात. मी एका शब्दानेही तुम्हाला काही बोललेले नाही. मग तरी पण तुम्ही असा का विचार करताय, आणि तुम्ही असल्या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही असं काजल स्पष्टपणे सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की श्रीकांत म्हणतो, काय चाललं आहे तुझं, आत्ताच्या आता सिक्युरिटीला बोलव आणि या मुलीला घराबाहेर जायला सांग. त्यानंतर काजल म्हणते की तुम्ही काय करताय, मी माझ्या बहिणींना भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही, मी त्यांना भेटायला आलेले आहे. त्यावेळेस रोहिणी म्हणते, सिक्युरिटीची काही गरज नाही, मी आहे ना, मी नाही ते तिला हाताला धरून धक्के मारत. आणि आता रोहिणी काजलचा हात पकडते आणि तिला घेऊन चाललेली असते. आणि तेवढ्यात तिथे सोहम येतो, कला येते, आबा येतात. नैना तर आलेली असते, पण नैना मात्र मजा बघत असते. तिचं असं म्हणणं असतं की हिने यायचीच काय गरज होती, आणि तसंच ती वागत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीला खूप राग आलेला असतो, आणि रोहिणी मात्र काजलचा हात धरून तिला खेचत घेऊन चाललेली असते. तेवढ्यात कला येते तिथं आणि थांबा असं म्हणते. काय केले नक्की असं ती विचारते. तेव्हा काजल म्हणते की मी काहीच केलेलं नाही, आणि तरीही माझ्या बाबतीत हे असं बोलत आहेत. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पेढीवरती सर्वजण गेलेले आहेत. नवीन कलेक्शनचं ओपनिंग आहे, आणि त्यासाठी नवीन ज्वेलरी तिथं एक्झिबिशन भरवलेलं आहे. सगळे स्टाफ आहेत, त्याचबरोबर कलाच्या घरच्यांनाही बोलवलेलं आहे, आणि लोकही एक्झिबिशन बघायला येत आहेत. तर तिथे एका नेकलेसचं कानातलं खाली पडतं, आणि ते काजलच्या पायात आलेलं असतं. काजल ते उचलते आणि समोर देत असते, आणि तेवढ्याच गोष्टी त्या कॅमेरामध्ये कॅप्चर झालेल्या असतात. समोर काजलने कानातलं दिलेलं आहे, ही गोष्ट कॅमेरामध्ये आलेली नसते, आणि काजलवरती चोरीचा आळ घेतलेला असतो. तर कला म्हणत असते, अद्वैत तू तरी. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुम्ही दोघी बहिणी खोटारडे आहात, आणि दुसरी बहीण चोर आहे, त्यात काय वेगळं, आणि आता माझ्यासमोर जे फुटेज आहे त्यावरच मी विश्वास ठेवत आहे. कला म्हणते की मी काजलला निर्दोष सिद्ध करेल. आता कला काजलला निर्दोष कसं सिद्ध करणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.